8 फुटाच्या सरीमध्ये मित्रांनो ज्याला बगला मारायच्या असतात तर त्या कशा पद्धतीनं मारल्या जातात बघा. आता इथं भोंड्यावर ऊस आहे, खोडवा आता उगवायला लागलं आहे, बरोबर हे दिसते. आणि ह्या बगला ज्या आहेत ह्या 50 HP जॉन डियर ट्रॅक्टरनं सिंगल पलटी घातली आणि सिंगल पलटी घालून बगला ह्या शेतामध्ये मारलेलं दिसते. हे बघा कसं मारलं. म्हणजे आता पाचट सगळं शेतामध्ये आहे. ते पाचट कुठं आहे सगळं, ते भोंडा जो दिसतोय त्या भोंड्यामध्ये आता पाचट झालं आहे. आणि ह्याच्यातनं आता ट्रॅक्टर मोठा चालवायचा तरी चालतोय. ज्या ड्रिपच्या 2 लाईन आहेत तिथनं ट्रॅक्टरचं चाक चालतंय. रोटावेटर वगैरे घालायचं म्हटलं तर ह्या शेतामध्ये शक्य आहे. कसं कसं केलं रोहिदास जरा थोडक्यात सांगा. पाचट कुट्टी करून घेतल्यानंतर बोडके छाटून घेतले. त्याच्यानंतर राहिलेलं पाचट जे वरती आलो ते लेबरच्या साहाय्याने आपण सरीत दाबलं खाली. बरं. सरीत दाबल्याच्या नंतर ज्यावेळेस मोठा ट्रॅक्टर घातला आपण त्यावेळेस मोठ्या टायरनं सरीत दाबलेलं पाचट अजून दबलं गेलं. बरं. आणि त्याच्यानंतर सिंगल पलटी नांगर आपलं 50 HP नांगर आपण जोडून दोन्ही बाजूनी पाचट घालून कसं चाललं ह्यात एक चाक ट्रॅक्टरचं हिथं घातलं का खोडव्या वरती एक बाजू आता शीत टायर चालला म्हणजे हिथून नांगर हिथं चालला म्हणजे एक चाक हिथं वर खोडव्याच्या ह्याच्यावर आणि एका बाजूने एका बाजूला मागं हे बरोबर असं अशा पद्धतीने हे केले. चांगल्या बगला पण चिरल्या गेल्यात आणि पाचट पण काय तसं म्हटलं तर 2 महिन्यामध्ये ह्याचा भुगा होऊन जाईल. खोडवंही अतिशय चांगल्या पद्धतीनं फुटायला लागले. अंतर जास्त ठेवल्याचे हे फायदे आहेत. अशा पद्धतीनं जर अंतर आपण जास्त ठेवलं तर पाचटाचं व्यवस्थापन चांगलं होते. काही ठिकाणी आता इथं कोथिंबीर वगैरे घातल्या. यांनी एक प्रयोग केला आहे भेंडी कुठं याच्यामध्ये जरा खोडव्यामध्ये घातल्या. बघू आता तो प्रयोग त्यांचा आंतरपिकाचा अजून कसा सक्सेसफुल होते. पण ही चांगली म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की 7 फुटात 8 फुटात आम्ही बगला कशा मारायच्या. तर ह्या पद्धतीनं तुम्ही बगला ह्या शेतामध्ये मारू शकता.